तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगचा विषय खूप खास आहे, कारण की आम्ही चाललोय कुठे? बाप्पाला आणायला. आणि आपला मंडळाचं नाव काय भाई? तर मित्रांनो, बाप्पाला आणायला चाललोय आम्ही, पण आज आगमन नाही, आगमन आहे उद्या. आणि आम्ही आज बाप्पाला का नाही चाललोय, कारण की बाप्पा आमचा यावेळी खूप लांब आहे, वसईला आहे. आणि वसईला कुठे? कुणाल दादा पाटीलच्या कारखान्यामध्ये. येस, म्हणजे आमचा यावेळीचा मूर्तिकार, आमचा बाप्पाला आकार देणारा कलाकार कुणाल दादा पाटील आहे. तर यावेळी सगळे एक्सायटेड आहे, पूर्ण कुर्ला एक्सायटेड आहे. पहिल्यांदा कुणाल दादा पाटीलची मूर्ती कुर्ल्यामध्ये येणार आहे. आणि मूर्ती एवढी सुंदर आहे, मी अजून बघितली नाही. माझ्या मंडळातल्या मित्रांनी बघितली आहे, त्यांनी मला सांगितलं, भाई तू मूर्ती बघ फक्त. कुणालदादा पाटीलची मूर्ती आहे म्हणजे काहीतरी खास असणारच. तर आम्हाला आता वसईला जायचं आहे. आमच्या मंडळातली मुलं गेलीत पुढं ट्रकानी, आम्ही मागून चाललो आहे बाईकवरती किंवा ओला उबेर वगैरे तिकडनं. तर चला आपण प्रवास चालू करूया. तर मित्रांनो, मस्त विचार केलेला, एसीनी जाणार, ओला उबेरनी जाणार. काय करणार, आमच्या मंडळातली काका आजोबा वाढले, त्यांच्यामुळं आम्हाला ओला उबेरची कुर्बानी द्यावी लागली. आणि आम्ही आता स्कूटीवरती चाललोय, ते पण एवढ्या ट्रॅफिक मध्ये. का आता प्रवास चालू झालाय, तुम्ही घ्या सिनेमॅटिकच्या मजा. चला. तर मित्रांनो, आम्ही वसई गावात पोहोचलो आहे आणि खूप शांत ठिकाणी केपी दादानी आपला कारखाना मांडलेला आहे. आणि केपी दादानी एवढी सुंदर मूर्ती बनवली आहे, सगळ्यांना मूर्ती आवडली. म्हणजे मी जेव्हा बघितली ती मूर्ती, मी बघतच बसलो. आणि प्रभाळ वगैरे हा खूप सुंदर बनवले. आणि मूर्तीचा थोडा टचअप बाकी आहे, म्हणून आपल्या मंडळातले कार्यकर्ते थांबले तिकडे पण, आणि कारखान्याच्या बाहेर सुद्धा थांबलेत. तर टचअप मुळे थोडा वेळ लागू शकतो इकडनं निघायला, 8 वगैरे वाजू शकतो. तिकडे पोचायला, कुर्ल्यात पोचायला एक्झॅक्ट 12 वगैरे वाजू शकतो. आणि उद्या आगमन खूप जल्लोषात आहे आणि खूप मजा येणार आहे उद्या आगमनाला. आणि थांबा फॅन्स लोक, थांबा तिकडं होऊन दे थोडं, होऊन दे दादा होऊन दे. तर मी फर्स्ट लुक दाखवू शकतो या व्लॉग मध्ये, म्हणजे माझ्यानुसार मी बाप्पाचा फर्स्ट लुक शूट करेन आणि तुम्हाला पुढे दाखवेल. पण त्याच्या आधी मंडळातल्या मुलांना विचारूया, टक्क्यावरचा राजा कसा वाटतोय तुम्हाला, बाप्पाची मूर्ती कशी तयार झाली. चला. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आमच्या मंडळाच्या अध्यक्षांना भेटवतो. अध्यक्ष, इकडे जरा इकडे. हा माहित, बोला की. तर ब्लॉग होतोय आणि हे आमच्या मंडळाचे युवा अध्यक्ष या वर्षाचे. जरा तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी ओमकार नामदेव काटकर. या मंडळाचा आपण 63 वर्ष आपण गणपती बसवतो.
आपल्या 64 वर्ष आहे गणपतीचं यावर्षी. आपल्या यावर्षीची थीम आणि सगळं जे काय आहे ते आपण कृणाल पाटीलकडे आपण मूर्ती दिली. वसईगावला आपण आलो, जसं आपण ब्लॉग मध्ये यांनी सांगितलं असेल नाव ब्लॉग सांगितलंय. करतो. तर आपण केपी आर्ट्स मध्ये आता वसईला आहे, थोडंसं टचअपचं काम बाकी आहे. गेले आपण 63 वर्ष आपला बाळगोपाळ सावे गणेशोत्सव मंडळ टक्केवाडचा राजामध्ये आपण गणपती बसवतोय. 63 वर्ष आपण वेगवेगळ्या मूर्तिकारांकडे आलो, वेगवेगळ्या गोष्टींकडे आपण वळलो, वेगवेगळ्या थीम, वेगवेगळं आपण डेकोरेशन हे आपण करत असतो सातत्याने, विविध उपक्रम हे सगळं. आता जे आलोय आपण थोडं बोललो कृणाल पाटील दादांकडे आपण 1 वर्ष ट्राय करूया. तर पण मला एक प्रश्न आहे, या वर्षीचा टक्क्यावरचा राजा तुम्हाला कसा वाटला? आता बोलायला शब्द कमी पडतील. मेन आपण जी कृणाल पाटीलकडे मूर्ती दिली होती, जे आपल्यासाठी एक होतं की स्वप्नपूर्ती, हा, ती आपली स्वप्नपूर्ती आज सगळ्यांनी बघितली डोळ्यांनी. आणि मला खूप आनंद झाला की आपण यावर्षी अध्यक्ष झालो आणि आपण कृणाल पाटीलकडे मूर्ती दिली. तर देताना माझं एक होतं की कशी बनेल, काय बनेल, एक उत्सुकता असते. तर आम्ही, आणि जी खरी गोष्ट आहे की त्यांनी पण आपल्याला सांगितलं होतं की आपली मूर्ती पण रिव्हील करू नका, प्लस आपण पण कुणाला फोटो नाही दाखवलं, की मी स्वतःच जास्त यायला होतो बघायला. ज्यावेळी आपण पूर्ण मूर्ती येईल त्यावेळी बघू. आता जी पूर्ण आली मूर्ती प्रभाव सकट, आता बघून डोळे सगळ्यांचे आनंदाने सगळ्यांचे हे झाले चांगले मस्त. आणि त्यातल्या त्यात मला एक आनंद असा आहे की जेवढे आता मुलं आपण एकत्र आलोय, आता त्यामध्ये तुम्ही म्हणसाल 30-35 जण आहेत, आपले टोटल 60 जण इकडे आलो आपण. आता मूर्ती आपण घेऊन जाणार वसईगाव, आपण वसईगाववरून आपण कुर्ल्याला. तर त्यासाठी आपल्याला थोडा लेट होईल, ठीक आहे. त्यासाठी आपण उद्या पण आगमन धरलंय. उद्याच्या आणि आगमनाबद्दल काय सांगू शकता तुम्ही? उद्या आपलं हे तुम्हाला बोललो, जसं की मी सांगितलं यावर्षी मी अध्यक्ष आहे, तर थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आता आपण काय केलंय, फर्स्ट लुक घेतलं यावर्षी. फर्स्ट लुक म्हणजे आपण प्रथम दर्शन जे लालबागचा राजा बघतो, गणेश गल्लीचा बघतो किंवा वेगवेगळ्या मंडळाचे बघतो. तर माझी अशी होती इच्छा की आपण 1 वर्ष ट्राय करू. जर आपण फर्स्ट लुक मध्ये जर थोडंसं आपल्याला वाटलं की बाबा एक भव्य स्वरूप आलं, त्या हिशोबाने यावर्षी आपण प्रयत्न केलाय. तर ते आपण कव्हर करू गणेश यांच्या ब्लॉग मध्ये. काही चला, धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नकाते आपल्या सोबत आहे. तर तुला एकच प्रश्न विचारायचा आहे, आपल्या तक्क्यावरचा राजा तुला कसा वाटला? दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप सुंदर मूर्ती आहे आणि सर्व सभासदांना ही मूर्ती खूप आवडलेली आहे आणि उद्याच्या आगमनाला ही मूर्ती सर्वांना आवडेल ही गॅरंटी माझी. मित्रांनो, आपल्या सोबत आहे आपल्या मंडळाचे खजिनदार अक्षय नकाते नमस्कार. आणि सह खजिनदार शुभम चोपडे. जय महाराष्ट्र. तर मला आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. कारण की यावर्षी आपण खूप लांबचा पट्टा घातलाय. प्रत्येक वर्षी आपण परेलवरनं मूर्ती आणायचो, यावर्षी आपण वसईमध्ये आलोय मूर्ती घ्यायला, केपी आर्ट्स कडे. तर खजिनदार म्हणजे खजिनदार तुम्ही आहेत, तर या लांबच्या पट्ट्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आले किंवा काय अडचणी आले काय? अडचण म्हणजे एकच आली, ते फक्त प्रवासाची. हा, जरा जास्तच दरवर्षी आपला जवळचा प्रवास असतो, पण यावर्षी जरा आपल्याला जास्तच लांबचा प्रवास आलाय. तर आपण केल्या अर्धा प्रवास झालेला आहे आणि अर्धा बाकी. अर्धा बाकी आहे. देवाच्या कृपेने तोही नीट होईल असं वाटतं. आणि तुमच्यावरती काही सेम. सेम. तर यावर्षी आपल्या तक्क्यावरचा राजाचा कन्सेप्ट काय आहे? कन्सेप्ट असं कुणाल दादा पाटीलने ज्यावेळी आपल्याला कन्सेप्ट दिला, हा, तर त्यांनी आणि आता जे रूप बनवले, त्यांनी राजेशाही जे रूप बनवले ते अतिशय देखणं रूप आहे. मूर्ती, प्रभाळ आणि ज्या इतर गोष्टी आहेत हा. त्या त्यांनी एकदम परफेक्शन त्यांनी दाखवलेलं आहे प्रत्येक गोष्टीत. अच्छा. आणि हे तुम्ही मूर्ती बघितल्यावर तुम्हाला समजून जाईल. आता मला तुला विचारायचंय, तू काय उत्तर देत नाही. तक्क्यावरच्या राजाचं रूप आता तू बघितलंस तुझ्या स्वतःच्या डोळ्याने, तुला कसं वाटलं? भव्य असं रूप आहे, डोळ्यात पाणी, अंगावर काटा. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष यश बांगर. नमस्कार. तर मला त्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपलं मंडळ बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, याबद्दल तुला काय वाटतं? मंडळाबद्दल बोलायचं झालं तर हे कुर्ल्यातील जुन्या मंडळापैकी एक मंडळ आहे, बाळगोपाळ सार्वजनिक मंडळ. या मंडळाशी कुर्ल्यामध्ये जे कुर्ल्याचे रहिवासी आहेत जुने, त्या प्रत्येक रहिवाशाचं एक नातं, काही ना काही आठवणी या मंडळाशी जोडलेल्या आहेत. एक या मंडळातून अनेक पिढ्या घडलेल्या आहेत.
मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे सांगायला गेलं तर मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की सांस्कृतिक म्हणू नका किंवा सामाजिक म्हणू नका, सर्व कार्यक्रमामध्ये मंडळ पहिल्यापासून पिढ्याने पिढ्या मंडळाच्या या कार्यक्रमांमध्ये गेलेले आहेत. आणि आपल्या दादांनी मूर्ती साकारली आपली मंडळाची, हम्म. ती तू बघितलीच आता. हम्म. तर तुला कशी वाटली आपल्या राजाचं रूप? कृणाल पाटलांचं नाव हे मूर्ती शैलीमध्ये आस्थाटिक जो मूर्तीचा एक प्रकार असतो, म्हणजे कलाकृती कशाला म्हणायचं, की जे मूर्तीचं बॅकग्राऊंड आहे प्रभावळाचं म्हणा की हे जो म्हणा, ते कुर्ल्याकरांना यावर्षी हादरून टाकणार आहे. नक्कीच. अंगावर काटा येणारा असं सौंदर्य दिसणार आहे. तर प्रत्येक कुर्लेकरांनी या आगमन सोहळ्यात सहभागी व्हावं आणि आगमन सोहळ्याची शान वाढावी हीच माझी इच्छा आहे. कोणे जो हा आपला बाप्पा दिसतोय आपल्या डोळ्यासमोर, हा नक्की किती फुटाचा आहे? हा अंदाजे 17 फुटाच्या आसपास आपली यावर्षी बाप्पाची मूर्ती आहे. आणि ही पहिल्यांदा असेल आपल्या बाप्पाची मूर्ती एवढी हो. मोठी. पहिल्यांदाच आपण एवढी मोठी मूर्ती घेतलेली. आपल्याला जेवढा खतरनाक रूप वाटतो इकडनं, तो उद्या कुर्ल्यामध्ये बाप्पा बाहेर पडेल आपल्या मंडळातून, म्हणजे बरोबर. आगमन सोहळ्यासाठी बाहेर येईल, तेव्हा कुर्ल्याकडे काय द्यायचं आपण? त्यावेळी नक्कीच कुर्ल्याकरांच्या तोंडात बोटं घालण्यासारखा आणि विचार करण्यासारखा प्रश्न पडेल की एवढीशी मुलं या बाप्पासाठी काय काय करू शकतात. नाही एवढा भारी रूप तर आलाय भाई. नक्कीच. तर मित्रांनो, खूप वेळानंतर म्हणजे रात्रीचे 10:15 वाजलेत, बाप्पा आत्ताच त्याच्या कारखान्यातून बाहेर आलाय आणि आपल्या कुर्ल्याला यायला ट्रकामध्ये विराजमान झालेला आहे. खूप लेट झाला, 10:15 वाजलेत. आता इकडनं हळूहळू आपण कुर्ल्याला जायची तयारी करू आणि यावेळी कुर्ल्याला जाताना आपल्यासोबत बाप्पा असणार आहे, तर आम्हाला काही काळजी नाही. चला. तर मित्रांनो, 2:30 वाजलेत, आम्ही अजून पोहोचलो नाही कुर्ल्याला. आम्ही आत्ता मालाडला आहोत. पोरं सकाळपासून निघाली आहेत 8 वाजता घरातून. 2:30 वाजलेत. आता पोरं दमली आहेत, थोडा आराम करतात ट्रकामध्ये, कारण की उद्या आगमन आहे, उद्या पण जल्लोष आहे, उद्यासाठी एनर्जी सेव्ह करतायत. पण आम्ही तिघं निघालो आता. आम्ही कोण विचारच करत नाही. माझा तर कोणीच विचार नाही केला, सकाळपासून गाडी चालवतो. आम्ही कंटिन्यू स्कूटी चालवतोय, म्हणजे मला जर हा स्कूटी चालवायला देईना, त्याला बोलतोय मला स्कूटी चालवायला दे, बोललो की नाही? हो 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 बोलला. पण देत नाही. अरे अजून आता ट्रेलर 10 वाजता निघालोय मंडपातून. अरे येतो ट्रेलर आहे, पिक्चर कला आहे, आ जाओ. असे
असे काही कमीच पोरं असतात ते शेवटपर्यंत जल्लोषात असतात त्याच एनर्जीमध्ये. आणि तीच खरी मजा आहे भाई. शेवटपर्यंत जल्लोषात राहावा. एनर्जी काय आहे भाई. उद्या पण धिंगाणा आहे, उद्या राडा आहे. तुम्ही उद्या तमाशा फक्त बघा कुर्ल्यामध्ये काय होणार आहे. काय बोलतो, सगळे ट्रकांमध्ये पण जागेत बघ पोरं. ट्रकामध्ये गागेत पण अर्धे लोक झोपलेले आहेत. आता पोचून डायरेक्ट बँजो चालू होणार आहे. एक सिनियर आणि एक साशा. आता बँजो आहे. Yes, 3:30 वाजता कुर्ल्यात पहिल्यांदा. आज काय ऐकत नाही. तर मित्रांनो, आपला बाप्पा मंडपामध्ये कुर्ल्यामध्ये सुखरूप पोचलेला आहे. आणि आता बाप्पा माझ्या बाजूला आहे. हा पडदा आहे. बाहेर गर्दी जमलेली आहे आणि आता बाप्पाचं फर्स्ट रिव्हील होणार आहे सगळ्यांच्या समोर. तर चला तुम्हाला पण दाखवतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती कच्यावाडच्या राजाचा 10 9 8 7 6 5 4 3 2 1. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला राजाला बघायचंय. आपला राजा आगमनाला बाहेर आलेला आहे आणि तो चाललाय मेन स्पॉट वरती, म्हणजे गोल बिल्डिंग पासून आपले सर्वेश्वर मंदिर हा आगमनाचा पट्टा असणार आहे. आता आपला बाप्पा चाललाय गोल बिल्डिंगला, तिकडनं आगमन चालू होणार आहे. तर आगमन कव्हर कसं करू याचा विचार केला मी, तर मला एक आयडिया आली आहे. मी पहिले तुम्हाला पूर्ण रॉ व्हिडिओ दाखवतो, म्हणजे कसं चाललंय आगमन विदाउट म्युझिक, काय नाही, जसं चाललंय तसं तुम्हाला रॉ व्हिडिओ सगळ्या दाखवणार. आणि त्यानंतर एक मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ एडिट करून तुम्हाला दाखवतो. मग तुम्हाला दोघांची मजा भेटेल, एक रॉ व्हिडिओ आणि एक सिनेमॅटिक व्हिडिओ. तर तुम्हाला माहिती आहे मी कसं एडिट करतो.
कृपया एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या टाळ्या. मित्रांनो, बाप्पाचं आगमन झालंय आणि बाप्पा आपल्या मंडपात बसलेला आहे आणि बाप्पा आपल्या मंडपात किती सुंदर दिसतोय. म्हणजे अजून आपलं डेकोरेशन वगैरे बाकी आहे. डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर 14 सप्टेंबरला तुम्हाला प्रॉपर लुक बघायला भेटेल बाप्पाचा. आणि 2 दिवस खूप चांगले गेले. थोडे हेक्टिक होते, धावपळ होती वगैरे, पण बाप्पासाठी करायला लागतं. एवढं वर्ष तो आम्हाला सांभाळतोय तर त्याचे 10 दिवस आम्ही त्याच्या मागं पुढं पाहिलं तर पाहिजे. तर मग हा व्लॉग मी इकडेच एंड करतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे नवीन व्लॉग येणार आहेत. अजून खूप आगमन बाकी आहेत, खूप आगमन कव्हर करायचे आहेत. तर असे नवीन व्लॉग येणार आहेत. ते बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून काय, चला बाय.